श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 665. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता कौसल्या आणि माता सुनैनाजी यांचा हा एक सुंदर संवाद जो या चित्रकूटावरती चालू आहे त्याच्या आधाराने नात्याचे हे अतिसुंदर असं भावविश्व उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत होतो. माता कौसल्येला आपल्या हृदयामध्ये भरताविषयी असलेली चिंता तिने या सर्व सभेसमोर व्यक्त केली. भरताच्या जीवाची काळजी, भरताच्या हिताची काळजी त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये अशी घट्ट धरून ती बसली आहे की त्यासाठी माता कौसल्या सुनैनाजींना विनंती करतायत की आपण राजा जनकाच्या मार्फत असा काही हा जो एक प्रकारे संवाद या चित्रकूटावरती चालू आहे त्यातून तोडगा काढावा की ज्या आधाराने लक्ष्मण अयोध्येला परत जाईल आणि राम आणि सीताजींच्या बरोबर त्यांच्या सेवेसाठी भरत वनामध्ये जाईल. या माता कौसल्येच्या विवेकरूपी निर्णयाच्या मागचे आपण वेगवेगळे पैलू काल बघितले. लक्ष्मण हा प्रभू रामचंद्रांचा दास आहे आणि त्यामुळे तो प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानेल, परंतु भरताला मात्र प्रभू रामचंद्रांच्या शिवाय दुसरं अस्तित्वच नाही आणि त्यामुळे त्यांचा वियोग हा कदाचित भरतासाठी प्राणघातक ठरू शकेल. अशा पद्धतीने माता कौसल्येने जेव्हा हे सर्व आपल्या अंतरंगातलं भावविश्व सुनैनाजींना सांगितलं तेव्हा सर्व राण्या या करुण रसामध्ये बुडून गेल्या. माता कौसल्येच्या हृदयातला असलेला हा अत्यंत प्रेमळ भाव आणि त्या भावनेचं या प्रगटीकरणातून सर्व राण्यांचं हे भावविश्व जणू काही करुणमय होऊन गेलेलं आहे. देवता फुलांचा वर्षाव करतायत, सर्वत्र मंगल ध्वनी होऊ लागलेले आहेत आणि अशा या आनंदाच्या प्रसंगामध्ये माता सुमित्रा सर्वांना आठवण करून देते की आता बराच काळ झालेला आहे. रात्र जवळजवळ 2.5 प्रहर संपून गेलेली आहे. त्या क्षणी माता कौसल्या उठून सर्वांना निरोप देण्यासाठी म्हणून म्हणतात की सुनैनाजी, आपण आता त्वरित आपल्या निवासस्थानाकडे जावं आणि राहिला प्रश्न या भरत आणि रामाच्या विषयी जो आपण विचार करतोय, मला तर असं वाटतं की आता हरी इच्छा जी असेल तीच बलवान आहे आणि या ईश्वराच्या गतीला अनुकूल असलेला राजा जनकांचा विचार हेच आपलं सर्व भवितव्य आहे. अशा रीतीने सुनैनाजींच्या या अंतरंगामध्ये माता कौसल्येने आपला हा विचार राजा जनकाच्या साठी सोबत दिलेला आहे. तिथून पुढील कथाप्रसंग गोस्वामीजी आज गाऊ लागतात. लखी स्नेह सुनी बचन बिनीता जनक प्रियागह पाय पुनीता देवी उचित सी बिनय तुम्हारी दशरथ घरीनी राम महतारी प्रभु अपने नीचहु आदर ही अगिनी धूम गिरी सिरती नुधरही सेवकुराउ करम मन बानी
सदा सहाय महेशु भवानी। रौरे अंग जोगु जग को है, दीप सहाय की दिन कर सो है। राम जाई बनो करी सुर काजू, अचल अवधपुर करियहि राजू। अमर नाग नर राम बाहुबल, सुख बसियहि अपने अपने थल। यह सब जाग बलिक कहि राखा, देवी न होई मुधा मुनि भाषा। अस कहि पग परि प्रेम अति, सिय हित बिनय सुनाई। सिय समेत सिय मातु तब, चली सुआय सुपाई सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आपल्या जीवनात देखील आपण बऱ्याचदा अशा प्रसंगांना सामोरे जातो ज्याचं कुठलंही उत्तर आपल्याला निश्चितपणे आपल्या मनामध्ये घट्ट धरता येत नाही. आणि अशा प्रसंगांमध्ये जी मनाची घालमेल होते, त्यामध्ये जर आपल्या मागे उपासनेचा जोर असेल, जर आपण भगवतनिष्ठ असू, जर आपण सद्गुरु कृपा छत्राखाली राहणारे जीव असू, साधक असू, तर अशा प्रश्नांमध्ये आपल्या अंतरंगामध्ये एकच आधार, एकच आपल्याला गोष्ट थोडासा विश्राम प्रदान करू शकते. आणि ती गोष्ट आहे की जशी महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे घडू दे, जशी रामाची इच्छा असेल त्याप्रमाणे घडू दे. खरं तर प्रभू रामचंद्राची इच्छा किंवा महाराजांची इच्छा आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचं स्मरण करून देते आणि आपल्याला तेच सांगते की बाळा, मी आहे ना, मग तू तो भार माझ्याकडे सोपव. श्री महाराज देखील काय म्हणतात, तुम्ही गोंदवल्याला येता तेव्हा तुमची काळजीची गाठोडी माझ्याकडे सोडून द्या. ती काळजीची गाठोडी घेऊन पुन्हा आपल्या घराकडे जाऊ नका. पूज्य भाऊसाहेब देखील आपल्याला तेच म्हणायचे की स्वारीच्या कानावरती एकदा घातलं, आपलं काम संपलं. खरोखर मानवी मन जर या अशा निष्ठाप्रधान वृत्तीतून जर मोकळं होऊ शकलं, तर जीवनामध्ये कितीही प्रश्न असले तरी हरकत नाही. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे, भगवंताची इच्छा, भगवंताची इच्छा. लोकांना कदाचित वाटतं की हा काही अंधश्रद्धेचा भाग आहे का, परंतु सज्जनो, जरी अगदी तर्कवादी भूमिकेतून विचार केला तर बऱ्याचदा घडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जी आपल्याला स्पष्ट नाही, जसं समर्थ म्हणतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. हे सर्व काही आपल्या कर्माचं संचित आहे, जे आपल्याला भोगायचंय. आणि ते कर्माचं संचित हे मानवी बुद्धीला कळू शकत नाही. मग ते संचित जे असेल तसं असेल, त्याला आपण नित्य भगवंताची इच्छा या रूपाने स्वीकारायला सुरुवात केली तर जीवनातलं प्रत्येक मिळणारं फळ हे आपण प्रसाद रूपाने स्वीकारतो. बघा, आणि प्रसादाची गंमत काय आहे, समजा आपण सत्यनारायणाला कोणाकडे गेलो, अतिशय सुंदर शिरा त्यांनी बनवलाय आणि त्यामध्ये त्या गृहिणीने काही त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे देखील टाकले. आपण तो शिरा घ्यावा, अत्यंत सुंदर तो शिरा, परंतु त्यामध्ये घातलेला बदाम हा नेमका जर आपल्याला थोडासा कडवट लागला तरी देखील आपण त्या कडवट बदामाला प्रसाद म्हणून स्वीकारतो, होय की नाही.
त्याप्रमाणे मनामध्ये आपण अनेक प्रकारचे तर्कवितर्क करणार, आपल्याला हेच मिळावं असा अट्टहास धरणार, आणि जर तशी वस्तू मिळाली नाही तर आपणच अत्यंत दुःखी होणार. त्यापेक्षा जे काही मिळत आहे ते प्रभू प्रसाद आहे, त्या भावनेतून जर आपण स्वीकारलं तर आयुष्यामध्ये मिळालेला मान अपमान, आयुष्यामध्ये मिळालेलं कौतुक निंदा, आयुष्यामध्ये मिळालेला लोकसंग्रह किंवा उपेक्षा, या दोन्हीही गोष्टी आम्हाला प्रसाद रूपाने स्वीकारता येतील. त्यामुळे ही अंधश्रद्धा नाही सज्जनो. आपल्या जीवनामध्ये आपलं समाधान टिकवण्याची ही एक अद्भुत कला आहे. आजच्या काळामध्ये देखील या संकट समयी आपलं मन अत्यंत काळजीने ग्रस्त असतं. काय होणार आहे पुढं? लोकांचे नोकरी धंदे, पैसा अडका, मुलांची शिक्षण, तब्येत, आरोग्य, समाजामध्ये होत असलेली ही रोगराई, या सर्व गोष्टींनी मनुष्याचं मन भयभीत होतंय. यात काही शंकाच नाही. मला असं वाटतं की श्री महाराजांनी आपल्याला आजपर्यंत केलेल्या नामस्मरणाची ही एक चाचणी परीक्षा दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये निशंक होऊन समाधानाने श्री महाराजांच्या भरोशावरती राहण्याची आपण किती टक्के तयारी करत आहोत, ही ज्याची त्याने आपल्या अंतरंगामध्ये चाचपणी करायची आहे. जरी आपल्यावरती या प्रसंगाच्या आधाराने अनेक संकट ओढवत असतील तर समजावं की जणू काही भगवंताने आपल्याला विशेष हुशार विद्यार्थी या निमित्ताने थोडासा अवघड पेपर दिलेला आहे. मग त्या पेपरला आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नको का बसायला? का मलाच पेपर अवघड आहे असं म्हणून आपण रडत बसावं? अर्थातच नाही. सज्जनो, या प्रत्येक गोष्टीला भगवंताची इच्छा म्हणून आपण स्वीकारावं. अवघड प्रश्न असतील तर भगवंताने आपल्याकडून तेवढी तयारी झाल्याची अपेक्षा धरून आपल्याला तो प्रश्न दिलेला आहे असं समजावं. हा सर्व परमार्थ आचरणशास्त्राचा अभ्यास आहे बघा. आणि माता कौसल्याने देखील अत्यंत विवेकाने हीच गोष्ट या सर्व संवादाच्या शेवटी सांगितलेली आहे की ईश्वराची जी गती असेल, ईश्वराची जी इच्छा असेल, ईश्वराचा जो संकल्प असेल, त्याचप्रमाणे या गोष्टी आता सर्व घडणार आहेत. परंतु हो, जसं अनुकूल वारा वाहत असताना खलाशाने देखील आपली जहाजाची ही असलेली शीड त्या वाऱ्याच्या दिशेने करावी, त्याप्रमाणे ईश्वराची गती काय आहे हे विवेकाचे भांडार असलेले राजा जनक जाणतात. आणि त्यामुळं त्यांनी या ईश्वराच्या गतीला सहाय्यभूत व्हावं आणि या सूर्यवंशावरती आलेल्या या प्रश्नाचा सर्व समाधानकारक असा तोडगा काढावा. माता कौसल्याचा तर हाच विवेक आहे. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये देखील एक त्रिसूत्री जी पूज्य बापूंकडून मी बऱ्याचदा ऐकली होती आणि ती देखील मी आपल्या कथेमध्ये वारंवार सांगतो, कारण ती श्री महाराजांच्या विचारधारेला ती अत्यंत अनुकूल आहे. आपल्या प्रपंचामधला, आपल्या जीवनामधला कुठल्याही प्रश्नावरती जो काही योग्य असा मार्ग आपल्याला आपली सत्सद विवेक बुद्धी सांगते, जे जे काही प्रयत्न करणं आपल्याला ती अपेक्षित धरते, ते सर्व प्रयत्न आपण अत्यंत कसोशीने करावेत. आपण अनेक प्रयत्न करतोय परंतु आपल्या मनासारखं गोष्टी घडून येत नाहीयेत, तेव्हा त्या प्रयत्नांना आपण दुसऱ्या प्रची अर्थात प्रार्थनेची जोड द्यावी. प्रयत्न जेव्हा हतबल होतात तेव्हा भगवंताची प्रार्थना करून, भगवंता या कार्यामध्ये असं असं अपेक्षित आहे, त्यासाठी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. इथपासून ती प्रार्थना आपली बदलत बदलत, हे भगवंता, या कार्यामध्ये जे सर्वांसाठी कल्याणदायक असेल
तेच घडू दे, इथपर्यंत आपल्या प्रार्थनेची शुद्धी झाली पाहिजे. प्रयत्न झाले, प्रार्थना झाली, पण जर तरी देखील गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतील तर एकच गोष्ट करावी, प्रयत्नाच्या पश्चात प्रार्थना आणि प्रार्थनेच्या पश्चात प्रतीक्षा करावी. वाट पाहत राहावं आपण त्या गोष्टीच्यासाठी. आणि ही प्रतीक्षा कदाचित केवळ एका जन्मापुरतीच नसते बरं, कदाचित अनेक जन्म ही प्रतीक्षा करावी लागते. परंतु इथंच आमच्या विश्वासाची खरी एक प्रकारे परीक्षा होत असते की आपण त्या प्रतीक्षेमध्ये खरंच थांबायला तयार आहोत का. मातंग ऋषींनी छोट्याशा शबरीला सांगितलं होतं की हे कन्ये, मी आता देह सोडणार आहे, परंतु त्याच्या पश्चात तू आश्रमाला सोडून जाऊ नकोस. कालांतराने याच आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण तुला भेटण्यासाठी येतील. शबरीला कोण राम आहे कोण लक्ष्मण आहे माहित नाही, पण तिला आपल्या गुरुवचनांवरती अत्यंत भरोसा आहे आणि त्यामुळं ती प्रतीक्षा करत राहिली. किती प्रतीक्षा करावी. तरुण पण सरलं, आयुष्य सरत आलं. आयुष्याची संध्याकाळ देखील अत्यंत प्रलंबित अशी होती. पाठीची कमान जणू काही आता जमिनीकडे झुकू लागली. अशा या वार्धक्याच्या अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आले. शबरीने जणू काही त्यांना खेचून घेतलं. याचं कारण एकच, शबरी आपल्या प्रतीक्षेमध्ये दृढ होती. मला असं वाटतं की आमची प्रतीक्षाच कुठेतरी कमी पडते. भगवंत देखील आमच्या या प्रतीक्षेचीच परीक्षा घेत असतो. सदा सर्वदा देव सन्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तो सुखानंद देईल, आनंद देईल किंवा मला कैवल्याचं दान करेल, परंतु असा राम जो आमच्या प्रतीक्षेच्या आधाराने जणू आमची परीक्षा पाहत आहे, त्यावरती आपण कधीही अविश्वास ठेवू नये. हेच जीवनाचं सूत्र आपण हृदयामध्ये जर घट्ट धरलं तर मला वाटतं या माता कौसल्या आणि सुनैनाजींच्या संवादातून आपण जीवन जगण्यासाठी खूप मोठं भांडवल मिळवलंय बघा. माता कौसल्यने सुनैनाजींना विनंती केली की आता रात्र खूप झाली आहे, तेव्हा आपण आपल्या निवासस्थानामध्ये जाऊन विश्राम करावा. सुनैनाजी माता कौसल्येकडे पाहून म्हणतायत, हे स्वामिनी, हे देवी. त्यांच्या चरणांची वंदना करून सुनैनाजी माता कौसल्येला म्हणतात, देवी उचित असी बिनय तुम्हारी, दशरथ घरिनी राम महतारी. हे स्वामिनी, हे देवी, आपण अशी नम्र आणि अत्यंत विवेकी वचनं का बरं उच्चारणार नाही. याचं एकच कारण आहे की हे देवी, आपण राजा दशरथांची राणी आहात आणि प्रभू रामचंद्रांची आई आहात, आणि त्यामुळं तुमच्या मुखातून हा असा सहज विवेकाचा संवाद घडणं, यामध्ये आश्चर्य ते काय. सुनैनाजी माता कौसल्येशी आता हा जो संवाद करत आहेत ना सज्जनो, यामध्ये आपल्याला देखील त्या संवादाचे दोन पैलू दिसतील. एक आहे तो म्हणजे सीतेची आई, या कौसल्येच्या या विहीणबाई या लौकिक नात्याच्या आधाराने एक स्वतःकडं कनिष्ठत्व घेण्याचा जो एक स्वाभाविक मुलीच्याकडच्या लोकांचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे सुनैनाजी कौसल्या मातेच्या समोर हा आपला कनिष्ठपणा स्वीकारतायत आणि प्रभू रामचंद्रांची आई, राजा दशरथाची राणी या दृष्टीने त्यांचा गौरव करतायत. हा या संवादाचा एक पैलू आहे.
आणि दुसरा पैलू असा आहे की माता कौसल्याच्या मुखातून जो हा संवाद तिने ऐकला आणि त्या आधाराने ती माता कौसल्याच्या विचारांचं परीक्षण करू लागली की जी आपल्या पोटच्या गोळ्यावरती देखील, तो एवढा वनवासात असताना देखील जे काही घडत आहे त्यामध्ये ते मंगलमय आहे, सर्व जगाच्यासाठी अत्यंत कल्याणदायी आहे, असा विचार आपल्या हृदयामध्ये घेऊन जगत आहे. याचाच अर्थ प्रभू रामचंद्र हे कोणीही एक सामान्य व्यक्तित्व नाही, तो केवळ मनुष्य नाही. आपण प्रत्यक्ष या परब्रह्माला जणू काही जावई रूपाने प्राप्त केलेलं आहे. या संवादातून जे स्वतंत्र आहे, जे मुक्त आहे, अशा रामाला आपण प्राप्त केल्याचा एक विचार प्रवाह देखील सुनैनाजींच्या या संवादामधून आपल्याला दिसतो. माता कौसल्या म्हणते की ईश्वराची गती जशी असेल तशी, पण इथं ईश्वर कोण आहे? सर्व देवांचा देव असलेला हा परमात्मा प्रभू रामचंद्र, जो माता कौसल्याचा पुत्र म्हणून या भूलोकावरती आला, तो राम, त्याची इच्छा हीच सर्वांमध्ये प्रधान ठरणार आहे. हे जणू काही सुनैनाजींना माता कौसल्याच्या या संवादातून निश्चितपणे कळालेलं आहे. आणि त्यामुळे सुनैनाजी प्रभू रामचंद्रांच्या आईला कौसल्येला, जिने थोड्याच वेळापूर्वी असं म्हटलं होतं की हमरे तो अब ईस गती कै मिथिलेस सहाय, मिथिलेश्वर जनकजी ज्याप्रमाणे ठरवतील त्याचप्रमाणे ईश्वराच्या गतीला सहाय्यभूत होऊन या प्रश्नाची अत्यंत समाधानकारक तोडगा इथं काढला जाईल. माता कौसल्याने राजा जनकाला हा खूप मोठा गौरव, खूप मोठा आदर आपल्या वचनांमधून दिलेला आहे. आणि त्यामुळे सुनैनाजी कौसल्या मातेला म्हणतीये, प्रभु अपने नीचहु आदरही, अगिनी धूम गिरी सिरती नुधरही. प्रभू रामचंद्रांचा हा स्वभावच आहे की ते आपल्यापेक्षा छोटे असलेले, कनिष्ठ असलेल्या लोकांचा आदर करतात. अहो, आपण बघतो ना की अग्नी हा एवढा खरं तर प्रबळ आहे, परंतु अग्नी देखील धुराला आपल्या मस्तकावरती धारण करतो. एखादा खूप मोठा पर्वत आहे, परंतु त्या पर्वतराजीच्या अत्यंत शिखरावरती छोटंसं आलेलं तृणवत गवत अत्यंत शोभायमान पद्धतीने पर्वतराज आपल्या मस्तकावरती धारण करतो. प्रभूंचा हा स्वभावच आहे की अत्यल्प शक्ती आणि बुद्धी असलेल्या जीवालाही ते आपल्या मस्तकी अशा पद्धतीने धारण करून जगतभूषण करत असतात. हे राणी, आपण मला म्हणालात की राजा जनकजी आता जसं म्हणतील त्या पद्धतीनेच गोष्टी घडतील, पण मी आपणास काय सांगू, राजा जनक आणि मी आमच्या समस्त जनकपूरच्या प्रजे समवेत आम्ही एकच गोष्ट आपणास सांगतो, सेवकुराव करम मन बानी, सदा सहाय महे सुभवानी. आमचे राजे तर मन कर्म वचनाने आपले सेवक आहेत, आणि त्यामुळे मी आणि समस्त प्रजा देखील आपल्या सेवेसाठी इथं आलेलो आहोत. राहिला प्रश्न सहाय्यकाचा, तर प्रभू रामचंद्रांच्या या कार्यामध्ये त्या गोष्टीसाठी सहाय्यक होण्याचं, ते परम अधिकाराचं पद हे केवळ महादेव आणि पार्वतीजींचं आहे. महादेव पार्वतीची ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांशी संलग्नता आहे, ती संलग्नताच या सर्व विचार प्रवाहाला सहाय्यक ठरणार आहे. हे सामान्य मनुष्याचं कामच नाही. तुम्ही आम्हाला एवढा मोठेपणा देता, कारण त्या मोठेपणाला देण्याचा स्वाभाविक प्रभू रामचंद्रांचा हा स्वभावच आहे. गोस्वामीजी म्हणतात,
रौरे अंग जोग जग को है, दीप सहाय की दिनकर सो है. समर्थांच्या मनाच्या श्लोकातला एक अत्यंत सुंदर श्लोक डोळ्यासमोर येतो की ज्यामध्ये मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिता वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिती सर्व ही श्लाघ्यवाणे. या आधाराने समर्थ आपल्याला सांगतात की मना सज्जना, तू केवळ राघवाच्या असलेल्या अस्तित्वाचीच आशा धर. तू कुठल्या मानवाची उगीच व्यर्थ कौतुक करत बसू नकोस. सुनैनाजी देखील आपल्या मनातला हाच सद्भाव कौसल्या मातेसमोर सांगतायत की इथं जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ईश्वर रूपाने आहेत, त्यांची इच्छा प्रबळ आहे, तेव्हा त्यांच्या समोर हा साधा सामान्य मनुष्य काय त्यांचा सहाय्यक होऊ शकणार. हे देवी, उद्या जर दिवा म्हणाला सूर्याला की हे सूर्य देवता, तुझ्या प्रकाशासाठी म्हणून मी सहाय्यभूत ठरतो, तर हे दिव्याचं असलेलं वचन औचित्यपूर्ण ठरेल? अर्थातच नाही. जो स्वयंभू आहे, जो स्वयंप्रकाशी आहे, अशा दिव्याला, अशा सूर्याला कुठल्या दिव्याचा आधार असला पाहिजे बरं? त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं हे कार्य आहे, ते स्वयंभू आहे, ते त्यांच्या इच्छेनेच घडत आहे. आणि त्यामुळं जरी लौकिक रूपाने आम्ही प्रभू रामचंद्रांचे सासू सासरे असलो तरी स्वरूपाच्या आधाराने विचार केला तर प्रत्यक्ष त्या ईश्वराची गतीच त्याचं हे अलौकिक चरित्र प्रभू रामचंद्रांच्या रूपाने साकार करतंय. हे देवी, प्रभू रामचंद्र वनामध्ये राहतील, तत्पश्चात त्यांच्याकडून एक खूप मोठा विलक्षण पुरुषार्थ घडेल आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये अचल राज्य करतील. ही जणू काही भविष्य काळावरची असलेली ललाट रेषा मला स्पष्टपणे आपल्या संगतीमधून कळत आहे. सज्जनो, हे सत्संगतीचं महत्व आहे, कारण त्या विवेकाच्या भूमिकेतच सुनैनाजींना देखील जो कौसल्येचा पुत्र होता तोच आपला जावई, ज्याच्यावरती आपलं विशेष स्नेह आहे, त्याचं हे स्वरूप दर्शन कळालं. तोच खरा ईश्वर आहे आणि तो आपल्या निज इच्छेच्या आधाराने या सर्व गोष्टी घडवून आणत आहे. हे जेव्हा आपल्या अंतःकरणात आपण घट्ट धरतो त्यावेळेला चिंतेचे सर्व मळब स्वाभाविकपणे दूर होऊन जातात. बघा, माता सुनैनाजी म्हणतायत की प्रभू रामचंद्र आपल्या पुरुषार्थाने अयोध्येमध्ये असं अचल राज्य करतील. अमर नाग नर राम बाहुबल, सुख बसी यही अपने अपने थल. देवता, नाग, मनुष्य या सर्वांना आपल्या यथोचित असलेल्या निवासामध्ये अत्यंत सुखाने प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाने राहता येईल. या चराचर सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला सुख प्रभू रामचंद्रांच्या पुरुषार्थाच्या आधाराने प्राप्त होणार आहे. हे देवी, त्यामुळे प्रभू रामचंद्रांची तू माता आहेस आणि अशा या प्रभू रामचंद्रांना इतर कुठल्याही मनुष्याच्या सहाय्यतेची गरजच नाहीये. हे सर्व चरित्र अनंत तपस्वींनी अनंत वर्षाच्या आपल्या तपस्येमधून आपल्या हृदयामध्ये जाणलं आणि आम्ही नशीबवान आहोत की या तपस्येचं, या चरित्राचं गायन याज्ञवल्क ऋषींनी आधीच करून ठेवलं. त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा तपस्येने परिपूर्ण होता आणि त्यामुळे त्यांचं कथन हे कधीच खोटं ठरू शकणार नाही. यह सब जाग बलिक कही राखा, दे बिन होई मुधा मुनी भाषा. याज्ञवल्क मुनींचं हे वचन जे राजा जनकाने सत्संगतीमधून श्रवण केलं होतं
आणि त्यामुळं सुनैनाजी देखील ते हृदयामध्ये जाणून होत्या आणि त्यामुळं त्यांना प्रभू रामचंद्रांची असलेली ही सत्ता, जी संपूर्ण स्वतंत्र आहे, जी कुठल्याही कार्यकारणाने बांधलेली नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही संचिताचा लेश नाही, असं हे स्वतंत्र चरित्र अत्यंत स्पष्टतेने माता कौसल्याच्या या सत्संगतीमधून दिसू लागलेलं आहे. माता सुनैनाजी आता निरोप घेत आहेत. त्यासाठी ते अत्यंत मोठ्या प्रेमाने सर्वांसमोर नतमस्तक होतात आणि निघता निघता आपल्या मनातली एक इच्छा माता कौसल्येजवळ बोलून दाखवतात की आल्यापासून सीतेला भेटण्यासाठी आम्ही सर्व मिथिलावासी अत्यंत उत्सुक आहोत. जर आपणास कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तर आजची रात्र आम्ही सीताजींना आमच्या अंतःपुरामध्ये घेऊन गेलं तर चालेल का? अत्यंत विनयाने माता सुनैनाजी आपल्याच मुलीच्यासाठी विचारणा माता कौसल्येकडे करतायत आणि त्यांची सुंदर आज्ञा प्राप्त करून मग सुनैनाजी आपली कन्या सीतेला घेऊन आपल्या निवासस्थानाच्या दिशेने जात आहेत. सज्जनहो, अशा रीतीने या आता सुंदर चरित्रामध्ये सीताजींचं आगमन या जनकपूरवासियांच्या निजस्थानामध्ये होणार आणि तिथं सीताजींची भेट आपले वडील राजा जनक यांच्याशी उद्याच्या कथा विभागामध्ये होणार आहे. त्या सुंदर अत्यंत करुणामय असलेल्या कथा प्रसंगाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.